विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वाढल्या असताना सांगलीचे भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार नसल्याचं जाहीर करत धक्का दिलाय। निवडणुकीसाठी मी पक्षाकडे तिकीट मागणार नाही। आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बांधलाय, त्यामुळे राजकारणातून थांबून संघटनात्मक काम करण्याचा निर्णय घेतला असून तशी विनंती मी पक्ष नेतृत्वाला केली असल्याचे आमदार गाडगीळ यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केले। मागील 10 वर्षात चांगली विकास कामे करण्याचा प्रयत्न केला, मात्र जे प्रकल्प अपूर्ण राहिले असतील ते पूर्ण करणारच असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। आमदार गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील। या निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे। राजकारणात कधीतरी थांबलं पाहिजे या मताचं मी आहे। आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनलाय। आमच्या संघटनेची कार्यपद्धती प्रथम देश, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी मी अशी आहे। मला पक्षाने 2दा विधानसभा उमेदवारीची संधी दिली, आता माझ्याऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी असे माझे प्रामाणिक मत असल्याचे आमदार गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले। मी निवडणुकीच्या राजकारणातून थांबतोय, परंतु संघटनात्मक काम तसेच समाजकारण करत राहणार आहे। ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांनी मला सांभाळलं, मी त्यांना सांभाळलं, मला इथपर्यंत आणलं, त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भविष्याची मी अशीच पद्धतीने उभा राहणार आहे। सांगलीकर जनतेने जी मला सेवेची संधी दिली, सांगलीकर जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद भविष्यातही माझ्यावर राहो असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केलाय।